भारतात सध्या सरकार आणि सामाजिक संस्थांमध्ये एका नवीन कायद्यावरून एक मोठा संघर्ष उभा राहिला आहे. तर हा कायदा नेमकं काय आहे? तो खरंच नियमन करतोय की अधिकारांचा गैरवापर? चला, या महत्त्वाच्या वादाच्या मुळाशी जाऊया. बघा, या संघर्षात दोन बाजू अगदी समोरासमोर उभ्या आहेत. एकीकडे आहे सरकारचं परकीय देणगी नियमन विधेयक 2026 आणि दुसरीकडे त्याला विरोध करणारा नागरी समाजाचा एक मोठा आवाज, ज्याचं प्रतिनिधित्व करतंय कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया म्हणजे CBCI. या प्रस्तावावर असं समजा एकच गदारोळ उडाला आहे. कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाने या विधेयकावर जाहीरपणे जोरदार टीका केली आहे. त्यांच्या मते हे विधेयक स्वयंसेवी संस्थांच्या म्हणजे NGOंच्या कामाच्या मूळ उद्देशालाच कुठेतरी धक्का लावत आहे. पण असं आहे तरी का या विधेयकात, ज्यामुळे एवढा मोठा वाद निर्माण झालाय? चला, त्यातल्या तरतुदींवर आणि सरकारला मिळणाऱ्या नवीन अधिकारांवर एक नजर टाकूया. हे विधेयक केंद्र सरकारला 3 खूप मोठे आणि दूरगामी परिणाम करणारे अधिकार देतं. पहिलं म्हणजे सरकार NGOंच्या परवान्यांचं नूतनीकरण नाकारू शकतं किंवा त्याला मुद्दामून उशीर करू शकतं. दुसरं, त्यांच्या परदेशातून येणाऱ्या निधीवर आणि मालमत्तेवर थेट नियंत्रण मिळवू शकतं. आणि तिसरं, जे सगळ्यात गंभीर आहे, जर एखाद्या NGOची नोंदणी रद्द झाली तर सरकार तिची मालमत्ता जप्त करून तिचं व्यवस्थापनही करू शकतं. थोडक्यात काय, तर केंद्राच्या हातात NGOंवर प्रचंड नियंत्रण येतंय. आणि सरकारला मिळणाऱ्या याच अमर्याद अधिकारांवर CBCIचा खरा आक्षेप आहे. त्यांनी नेमका धोक्याचा इशारा का दिलाय ते आता पाहूया. विरोधाची तीव्रता किती जास्त आहे हे CBCIच्या या शब्दांवरूनच कळतं. त्यांनी या विधेयकाला थेट अलोकतांत्रिक, असंवैधानिक आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वांविरुद्ध असं म्हटलं आहे. आता नैसर्गिक न्यायाच्या तत्वांविरुद्ध म्हणजे काय? तर कोणालाही आपली बाजू मांडण्याची संधी न देता पूर्वग्रह ठेवून निर्णय घेणं. हे शब्दच या विरोधाची गंभीरता आपल्याला दाखवून देत आहेत. या कठोर शब्दांमागे काही खूप मोठ्या चिंता आहेत. सगळ्यात पहिली चिंता आहे की यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो. दुसरी, विशेषतः अल्पसंख्याक संस्थांना लक्ष केलं जाईल की काय, अशी एक भीती आहे. तिसरी चिंता आहे सरकारला मिळणाऱ्या अमर्याद अधिकारांची, ज्यामुळे त्याचा गैरवापर होऊ शकतो. आणि चौथी, ह्या सगळ्याचा परिणाम प्रशासकीय अतिरेकात होऊ शकतो, म्हणजे प्रशासन अधिकारांचा गैरवापर करू शकतं. हा वाद फक्त काही कायदेशीर कलमांपुरता मर्यादित नाहीये. या कायद्याचा थेट परिणाम आपल्या सामाजिक जडणघडणीवर होऊ शकतो. चला पाहूया हे इतकं महत्त्वाचं का आहे. गंमत म्हणजे ज्या निधीवर सरकार एवढे कडक नियम आणू पाहते, त्याच निधीवर आपल्या समाजातील काही अत्यंत महत्त्वाची क्षेत्र चालतात, जसं की शिक्षण, आरोग्यसेवा, अनेक प्रकारची सामाजिक कामं आणि जे गरजू आहेत त्या समुदायांचं कल्याण. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. या संस्थांपैकी अनेक संस्था आपलं काम चालू ठेवण्यासाठी पूर्णपणे याच परदेशी निधीवर अवलंबून आहेत. म्हणजे जर हा निधी थांबला तर हे सगळं सामाजिक कामच ठप्प होऊ शकतं, ज्याचे परिणाम खूप गंभीर असतील. तर हा सगळा वाद येऊन थांबतो तो नियंत्रणाच्या प्रश्नावर. या वादाच्या मुळाशी एक तात्विक संघर्ष दडलेला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी 2 तत्वे एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. एका बाजूला आहे सरकारची देखरेख करण्याची गरज आणि दुसऱ्या बाजूला आहे नागरी संस्थांना वाटणारी अतिरेकाची भीती. योग्य नियमन आणि स्वातंत्र्याचा गळा घोटणं यात एक खूप पुसटशी रेष आहे आणि ही सगळी चर्चा त्याच रेषेभोवती फिरत आहे. आणि हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो की कोणत्याही समाजाने आपल्या सामाजिक संस्थांना काम करण्याचं स्वातंत्र्य देताना त्यांच्यावर आवश्यक असलेलं सरकारी नियंत्रण कसं ठेवावं. या दोन्हींमध्ये तो सुवर्ण मध्य, तो बॅलन्स नेमका कसा साधायचा, हाच खरा प्रश्न आहे.